जन आक्रोश विराट मोर्चा। मोर्चाचे नेतृत्व मोगलाजी अण्णा शिरसेटवार, माजी नगराध्यक्ष तथा देगलूर शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी। जन आक्रोश विराट मोर्चा। मोर्चातील प्रमुख मागण्या: देगलूर तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले। पिके वाहून गेली असून शेतकरी बांधवांना सरसकट प्रत्येकी 2 लाख हेक्टरी रुपये अनुदान देण्यात यावे। शेतीत काम करणाऱ्या शेतमजूर बांधवांना शासकीय तात्काळ मदत देण्यात यावी। शेतकऱ्यांच्या मुलामुलींची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी। देगलूर तालुक्यात पर्जन्य मापक यंत्र बसवण्यात यावे। देगलूर नगरपालिका कार्यालयातून जन्म मृत्यू प्रमाणपत्र तात्काळ नागरिकांना देण्यात यावे, अशा अनेक मागण्या घेऊन जन आक्रोश विराट मोर्चा। मोर्चाचे नेतृत्व मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पहा फक्त HRD न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
4.25 घरकुटी मागच्या काळामध्ये 1993 मध्ये फक्त एकदाच मिळालं होतं, पण आज 2025 मध्ये कमीत कमी 4 वेळेस मिळालेलं आहे. आज आपण पाहिलं की आज घराजवळ जेवण करायला आपल्याला जेवणही नाही. बऱ्याच ठिकाणी प्रश्न आहे, जनावर वाहून गेले आणि शेतात आपण शेत सोडीकडे गेलो, फक्त माती उरलेलं आहे, काहीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यासाठी या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून या उपक्रमाचा कार्यक्रम जनआक्रोश मोर्चा आहे पहिल्यांदा या ठिकाणी निघत आहे. आणि या ठिकाणी जो मागण्या आहेत आणि निजामुद्दीन काही ऐकून बसले आहेत आणि जेवढ्या मागण्या आहेत ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडणार नाहीत. आणि आज आपण जर काम केलं तर आपण एक गट जिंकणार आहोत. आज सगळ्याकडे सत्ता आहे पण आपल्याकडे सत्ता नाही. त्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आपण संघर्ष करावा लागेल, उद्या धरणे आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको आंदोलन करावं लागेल. उद्या जर आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आंदोलन करू, रस्ता रोको आंदोलन करू. आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व सर्व शेतमजूर व देगलूर शहरातील सर्व बांधव या ठिकाणी जनआक्रोश मोर्चामध्ये सर्वजण सामील झाले होते. आणि मागच्या याच्यामध्ये ज्या ढगफुटीमुळे अनेक शेत उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यासाठी प्रत्येक एकरी 2 लाख रुपये शासनाने द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अनेक MSCB असेल त्या ठिकाणी जम्पिंगच्या याच्यावर अनेक लाईट बिल या ठिकाणी नागरिकांना येत आहे. त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि नगरपालिकेकडून जे जन्म मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी ज्यांची नोंद नाही त्यासाठी त्यांना विलंब लागत आहे. आणि त्या ठिकाणी एकच कर्मचारी असल्यामुळं आज विलंब लागत असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था जास्तीत जास्त करण्यात यावं. जर या ठिकाणी शेख मिरामुद्दीन यांनी आजपासून उपोषणाला बसलेले आहेत, अमर उपोषणाला, त्यांनी जेव्हापर्यंत आपले प्रश्न पूर्ण होणार नाहीत तेव्हापर्यंत त्यांनी उपोषण सोडणार नाहीत. त्यासाठी त्यांना देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या पूर्ण आपण सोबत आहोत. जर शासनाने जर मान्य नाही केलं तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी अण्णाभाऊ साठे या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि देगलूर तालुक्यातील सर्व हजारो संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मोगलाई शिरसाट यांच्या सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.